सविस्तर स्पेशल रिपोर्ट्स आपण बघणार आहोत। शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या आणखी एका वक्तव्याने खळबळ माजवली आहे। पण यावेळी संभाजी भिडेंनी जे केलं त्यामुळे महाराष्ट्रातच संतापाची लाट उसळली आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच त्यांच्या वडिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल झाला। पण भिडेंच्या या विधानामुळे महाराष्ट्रात राजकारण सुद्धा तापलंय। मुस्लिम जमीनदाराने करमचंदच्या चौथ्या पत्नीला आपल्या घरी नेले आणि तिला आपली पत्नी बनवले। दांडी लव जिहाद करतायत त्यांचा खेळा फार पूर्वस्त आहे। करमचंद 3 वर्ष अज्ञातवासात होता। म्हणजे काय? फरारी होता। तेव्हाच मोहनदासाचा जन्म झाला। शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंचं हे विधान आणि त्यानंतर राज्यभरात सुरू झालेली ही आंदोलनं। भिडे पुन्हा एकदा राष्ट्रपिता महात्मा गांधींविरोधात तरळले, त्यामुळे राज्यभरात त्यांच्या विरोधात आंदोलनं सुरू झाली आहेत। कोल्हापुरात भिडेंच्या पोस्टरला काँग्रेसनं जोडे मारो आंदोलन केलं। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भिडेंविरोधात घोषणाबाजी केली। धुळ्यात काँग्रेसनं निदर्शनं केली तर यवतमाळमध्ये सभेचे पोस्टर फाडण्यात आले। माझी विनंती आहे सत्ताधाऱ्यांना की या भिडेवर गुन्हे दाखल करा, याला तडीपार करा आणि याला फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर याला देशातून तडीपार करा। इतकं नालायक सारखं इतकं बेरड सारखा हा माणूस येऊन बोलतो आणि युवकांना भडकवतो, युवा पिढीचं पूर्ण आयुष्य बर्बाद करतो। भिडेंच्या या आक्षेपार्ह विधानानंतर काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले। अमरावतीत भिडेंनी वादग्रस्त विधान केल्यानं काँग्रेसच्या तक्रारीनंतर अमरावतीत गुन्हा दाखल झाला। अमरावतीमध्ये राजापेठ पोलीस स्टेशन येथे संभाजी भिडे गुरुजी यांच्यावरती IPC 153 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। संभाजी भिडेंच्या या विधानानंतर महाराष्ट्रातलं राजकारणही तापल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसनं संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी केली आहे, तर सत्ताधारी या प्रकरणात वेट अँड वॉचची भूमिका घेताना दिसतायत। महात्मा गांधींच्याच बद्दल अवाच्य शब्दामध्ये त्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। काय भारतीय जनता पार्टीला सत्तेच्या जोरावर जसं मणिपूर पेटवलं तसं या संभाजी भिडेच्या माध्यमातून त्यांना महाराष्ट्र पेटवायचं आहे का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। माननीय मुख्यमंत्रीजीने विधानसभामध्ये अतिशय चांगल्या सांगितला त्यांचे जे काही विषय आहेत त्यांच्या शोध घेऊन ते योग्य निर्णय करतील। महात्मा गांधींचा आदर्श या जगात घेतला गेलेला आहे। वैचारिक मतभेद एखाद्याचे असू शकतात, परंतु अशा पद्धतीनं खालच्या स्तरावर वक्तव्य करणं हे काही शोभत नाही कोणाला, आणि म्हणून जनता ज्या पद्धतीनं निषेध व्यक्त करते हा निषेध योग्य आहे। भिडे गुरुजी आता त्यांचं स्वतःचं मत आहे, स्वतःचे विचार आहे। मला एक सांगा, याच्यात काय आलं भाजपच्या पिल्लूचा विषय? पण काही झालं की हे भाजपचं पिल्लू, हे शिंदे साहेबाचं पिल्लू, पण असं तुम्हाला सांगतो असं होत नाही। भिडे गुरुजीला वैयक्तिक त्यांचं मत मांडले, त्यांना त्यांचं काय बोलायचं ते बोललेली, पण याचं आता भाजपला काय माहित ते काय बोलणार आहे काय नाही, असं होत नाही काय। एकंदरीतच संभाजी भिडेंच्या विधानानं पुन्हा एकदा महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतोय। महापुरुषांचा अवमान करण्याचं काम संभाजी भिडे सातत्यानं करत असतात, त्यामुळे देशभरात महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होण्याची भीती आहे। भिडेंचं हे विधान आक्षेपार्ह तसंच संतापजनक असल्यानं सरकार आता भिडेंवर काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट होऊन महिनाही उलटला नाही, तोच दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार अशा चर्चाही सुरू झाल्या। राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकसंघ होणार का, पाहूयात स्पेशल रिपोर्ट। विसरून सारे वाद, राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याचे धुमारे, सुटले समेटाचे वारे। काळाच्या ओघात समेट दोन्ही गटात। 2 जुलैला अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 आमदार सरकारमध्ये सामील झाले आणि थेट कॅबिनेट मंत्री झाले। अजित पवार तर उपमुख्यमंत्री झाले।
अजित पवारांच्या गटानं महायुतीत तर शरद पवारांच्या गटानं महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजकारणाला सुरुवात केली। पण अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वात तब्बल 24 वर्ष काम केलेल्या कार्यकर्त्यांची घुसमट झाली। नेमका कोणत्या गटाचा झेंडा हाती घ्यावा असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला होता। आता कार्यकर्त्यांसमोरचा तिढा सुटणार आहे। आगामी काळात 2 गट एकत्र येण्याच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील असं सूचक वक्तव्य सुनील तटकरेंनी केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या प्रश्नाची उत्तरं काळाच्या ओघात मिळतील असं सुनील तटकरे म्हणाले। तर शरद पवार गटाकडूनही या महत्त्वाच्या विषयावर भाष्य करण्यात आलं। सर्वप्रथम तर सोडून ते गेले होते, ते 2 गट बनवलं त्या लोकांनी। आता तटकरे साहेब काय जे सांगतायत ते त्याचं उत्तर त्यांनाच माहिती असेल, पण खरं ते सांगू तुम्हाला, आदरणीय शरद पवार साहेब आता महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत आणि त्यांचा विचार असा आहे की पक्ष जे आमचा आहे ते आणखीन बळकट करायचा, मोठा करायचा। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये कटुता निर्माण झालेली नाही। जयंत पाटील यांनी सुनील तटकरेंची भेट घेतली होती। त्या भेटीत दोन्ही नेत्यांनी हास्य विनोद केल्याची दृश्य सगळ्यांनी पाहिली होती। एकंदरीतच दोन्ही गटांनी राजकारणातली कटुता वैयक्तिक संबंधांमध्ये आणली नाही। त्यामुळे आगामी काळात दोन्ही गटांनी पक्षाचा झेंडा हाती घेऊन महाराष्ट्रातील पावसाळी अधिवेशनाचा उत्तरार्ध सुरू झाला। 2 आठवडे उलटल्यावर आता फक्त 3 दिवसच अधिवेशनात कामकाज होणार आहे। पण या संपूर्ण अधिवेशनात काँग्रेसला विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची निवडच करता आली नाही। त्यामुळे काँग्रेसच्या या नामुष्कीमुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत आल्याचं बघायला मिळालं। विधानसभेला विरोधी पक्ष नेता मिळेना तर काँग्रेस काय देशाची काळजी घेणार? केसरकरांकडून काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न, मंत्रिमंडळ विस्तारावरून काँग्रेसचा पलटवार। पावसाळी अधिवेशनात राज्यातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू आहे। 2 आठवडे उलटल्यानंतर आता अधिवेशनाचा शेवटचा 3रा आठवडा सुरू होणार आहे। त्यातही बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे 3 दिवस अधिवेशनात कामकाज होणार असल्यानं आता अधिवेशनाचा उत्तरार्ध सुरू झाला। पण या संपूर्ण अधिवेशन काळात आतापर्यंत काँग्रेसला विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाची निवडच करता आलेली नाहीये। त्यामुळे हे काँग्रेसचं अपयश असल्याची टीका करत आता सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसला घेरायला सुरुवात केली आहे। काँग्रेस एका राज्यात आपला विरोधी पक्ष नेता देऊ शकत नाही तर तो पक्ष देशाची काळजी काय घेणार असा सवाल शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थित केलाय। आपण राज्य करण्याची स्वप्न बघतो, त्या पक्षाकडून असं घडू नये असं मला वाटतं। कारण मोदी साहेबांसारख्या शिस्तबद्ध नेत्याच्या विरोधात ज्याला देशाच्या पातळीवर एकीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच्यातला प्रमुख पक्ष जर काँग्रेस असेल तर मग काँग्रेसमध्ये जर ही परिस्थिती असेल तर देशाचा काळजी ते कितपत घेऊ शकणार? एका राज्यामधला विरोधी पक्षनेता ते निवडू शकत नाही। दीपक केसरकरांनी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला असला तरी काँग्रेसने मात्र त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवण्याची खेळी केली आहे। काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते असलेल्या अतुल लोंढेंनी कर्नाटकातील विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक तसंच महाराष्ट्रातल्या लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून सत्ताधाऱ्यांवर पलटवार केला। महाराष्ट्रामध्ये सरकार तुम्ही पाडलं आणि गद्दारांचं सरकार आलं, 40 दिवसपर्यंत आपण त्याचा विस्तार नव्हते करू शकले। मग आता राष्ट्रवादीचे लोक आले, त्यांनी सगळे महत्त्वाचे खाते घेतले, आपण तोंड पाहत राहिलात। 40 लोक बिचारे अजूनही बघत आहेत। काँग्रेसनं कर्नाटकचा दाखला देऊन केसरकरांचा वार परतवून लावला असला तरी विरोधी पक्षनेत्याची नेमणूक न होण्याचं कुणीच समर्थन करू शकत नाही। त्यामुळे काँग्रेसनं या मुद्द्यावरून गांभीर्यानं विचार करत लवकरात लवकर विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करण्याची गरज आहे। तरच सर्वसामान्यांचे प्रश्न अधिक वेगानं आणि परिणामकारकतेनं मार्गी लागायला मदत होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। विरोधकांनी इंडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारला आव्हान दिलंय। विरोधकांची सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबईत बैठक होणार आहे। त्यावरूनच आत्तापासून राजकारण सुरू झालंय। मुंबईतच बैठक का घेतली जातेय याविषयी अधिक जाणून घेऊ। मुंबईत इंडिया, राजकीय दांडिया, निवडणूक देशाची, मैदान मुंबईचं। इंडियामुळे उद्धव ठाकरेंना बळ
भाजपकडून ठाकरे गटाची कळ. एनडीएला पराभूत करण्यासाठी एकत्र आलेल्या इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स म्हणजेच इंडियाची मुंबईत बैठक होणार आहे. 1 ते 3 सप्टेंबर या 3 दिवसीय बैठकीसाठी विरोधी पक्षाचे देशभरातील 150हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झालेल्या असल्या तरी उद्धव ठाकरेंसोबत शिवसैनिक मोठ्या संख्येने असल्याचा दावा केला जातोय. परिणामी इंडियाच्या बैठकीतून सर्व विरोधक उद्धव ठाकरेंसोबत असल्याचा संदेश देण्यासाठी मुंबईची निवड केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर भाजपनं याच मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या जिवारी लागणारी टीका केली आहे. बघा आता काय झालंय की स्वतःचा पक्ष राहिला नाही, कार्यकर्ते राहिले नाहीत, आमदार राहिले नाहीत, मी आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरतं राहिलंय. त्यामुळे दुसऱ्याच्या कुटुंबात घुसून कुठेतरी जागा मिळते का उद्धव ठाकरेंचा केविलवाणा प्रयत्न आहे. इंडिया बनो का जुनी जी काय एनडीए असेल ती राहो. आमचं म्हणणं आहे विरोधकांनी विरोधकांचं काम करावं, पण हे कशासाठी बनतं हे देखील जनतेला कळलं पाहिजे. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्ष अशी सरळ लढत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप एनडीएच्या माध्यमातून मैदानात उतरणार आहेत. तर सत्ताधारी भाजपला आव्हान देण्यासाठी विरोधकांनी त्यांच्या 26 घटक पक्षाची इंडिया आघाडी मैदानात उतरवली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यानं तर्कहीन वक्तव्य केली जात असल्याचा टोला ठाकरे गटाकडून लगावण्यात आला. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या निमंत्रणावरूनच ही बैठक मुंबईत होत आहे. याचं पूर्णपणे यजमानत्व उद्धवजी ठाकरे साहेबांनी स्वीकारलेलं आहे. त्या संदर्भात शिवसेनेची अंतर्गत बैठक पूर्ण झालेली आहे आणि ज्या तारखा ठरेल त्यावेळेस पूर्णपणे यजमानत्वच उद्धवजी ठाकरे साहेबांनी स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून याची आतापासूनच भीती विरोधकांना वाटू लागलेली आहे. लोकसभा निवडणुकांच्या आधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय लढाईला सुरुवात झाली आहे. विरोधकांनी त्यांच्या इंडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारला आव्हान दिलंय. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीही 10 दिवसात एनडीएच्या तब्बल 430 खासदारांची भेट घेणार आहेत. एकंदरीतच निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली असून मुंबईच्या रणांगणावर जोरदार लढाई होणार असल्याचं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एकतर सैन्यात तरी किंवा पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मनीष उतेकर या तरुणाला पोलिसांमुळेच आत्महत्या करावी लागल्याचं समोर येत आहे. मेसेज लिहून ठाण्यातल्या मनीष उतेकरनं गळफास लावून घेतला. मनीषनं त्याच्या मेसेजमध्ये पोलिसांची नावं नमूद केलेली आहेत. पण धक्कादायक बाब म्हणजे अजून पोलिसांवर गुन्हाही दाखल झालेला नाही. पोलिसांच्या धमकीमुळे आत्महत्या, मनीष उतेकरनं घेतला गळफास. पोलीस मोरे, पुष्पक, सुधाकर मनीषचे गुन्हेगार, करिअर आणि आयुष्य बर्बाद करणारे मोकाट. मनीष उतेकरनं गळफास घेतलाय. सैन्यात आणि पोलिसात भरती होण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र पोलीसच त्याच्या स्वप्नांच्या आड आले. मद्यप्राशन करून गाडी चालवण्याची तक्रार दाखल करू नका अशी त्याची विनंती पोलिसांनी ऐकली नाही. ऑनलाईन तक्रारीमुळे गुन्हा मागे घेतला जाऊ शकत नव्हता. यामुळे खचलेल्या मनीषनं मेसेज टाकून आत्महत्या केली. मी मनीष उतेकर. गटारीच्या दिवशी माझी गाडी ट्रॅफिक पोलीस मोरे साहेब यांनी रात्रीच्या वेळेला ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये पकडली. मी आर्मी भरती आणि पोलीस भरती देणारा विद्यार्थी आहे असं त्यांना सांगितलं. त्यांनी उद्या या म्हटलं. दुसऱ्या दिवशी गेलो, माफी मागितली. मी दंड भरायला तयार होतो, पण मला धमकी देऊन सांगितलं कोर्टात जावं लागेल. माझ्यासमोर कित्येक बाईकवाल्यांना पैसे घेऊन सोडून देण्यात आलं. मी परत तिसऱ्या दिवशी गेलो. कोर्टात गेल्यास माझं करिअर संपेल असं सांगितलं. पण ट्रॅफिक पोलीस पुष्पक साहेब, ट्रॅफिक पोलीस सुधाकर साहेब यांनी करिअर बर्बाद करण्याची धमकी दिली. या भीतीमुळे मी आत्महत्या करतोय. अशी वेळ कुणावरही यायला नको यासाठी हा मेसेज लिहून ठेवत आहे. ट्रॅफिक पोलीस सुधाकर साहेब, ट्रॅफिक पोलीस पुष्कर साहेब यांच्या दबावामुळे मी आत्महत्या करतोय. पोलीस प्रशासनाला माझी विनंती असेल, यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. तसेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब असे ते अनाथांचा नाथ एकनाथ असे नावाजलेले आहेत. आज एका गरीब घराण्यातल्या पीडित मुलाची एक तुम्हाला विनंती आहे की यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. सुसाईड नोटमध्ये पोलिसांची नावं स्पष्टपणे नमूद केलेली असतानाही अजून गुन्हा सुद्धा दाखल झालेला नाही.
क्योंकि हे जरी केस झाली असती, त्यांनी इतर कोणाकडेही जरी विचारलं असतं की ह्याचा काय परिणाम होतोय, त्याच्यामध्ये कोर्टामध्ये त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्याला काही फार मोठं शिक्षा झाली नसती. त्यामुळे हे त्यांनी जो स्वतःचा अंत केला हे चुकीचंच आहे. एक होतकरू तरुण त्याचं आयुष्य संपवतो. ज्यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी आहे त्याच पोलिसांमुळे जर गळफास घ्यावा लागत असेल तर कायद्यासमोर हे मोठं आव्हान आहे. त्यामुळे मनीष उतेकरला मरणानंतर तरी न्याय मिळायलाच हवा. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आज दिवसभर एक अत्यंत महत्त्वाचा विषय चर्चेत राहिला. राज्यात लव्ह जिहाद आणि बळजबरी धर्मांतराची विविध प्रकरणं आपण वरचेवर ऐकतो, समोर येतात, पाहतो. 2 दिवसांपूर्वीच अहमदनगर जिल्ह्याच्या उंबरे गावातलं प्रकरण ताजं असतानाच आता त्याच प्रकरणातील पुढील संतापजनक प्रकार समोर आलाय. पाहुयात नेमकं घडलंय काय. स्पेशल रिपोर्ट. राज्यातील धक्कादायक प्रकार समोर. अल्पवयीन मुलींचं बळजबरी धर्मांतर. नगरच्या उमरे गावातला प्रकार. राज्यात धर्मांतराचं रॅकेट सक्रिय. महाराष्ट्रात हिंदू मुलींची फसवणूक करून त्यांना प्रलोभनं देऊन बळजबरीनं त्यांना दुसरा धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं जात असल्याच्या प्रकरणात वाढ होताना दिसून येते. 2 दिवसांपूर्वीच अहमदनगरच्या उमरे गावात असा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं एकच खळबळ उडाली होती. आता याच प्रकरणाचा नवा अध्याय समोर आलाय. अजून 2 अल्पवयीन मुलींना धमकावून धर्म परिवर्तनासाठी प्रवृत्त केल्याची तक्रार राहुरी पोलिसांकडे करण्यात आली आहे. तसंच 8 जणांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. खुद्द शिकवणीच्या शिक्षिकेकडूनच हा भयंकर प्रकार घडल्याचं समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. तो आवेश बोलला की तुला माझ्यासोबत पळून यावं लागेल, आमच्या ह्याच्यात आमची जात स्वीकारावं लागेल, तो बुरखा घालावं लागेल, म्हणजे तुमचे हिंदू मुलं बांगड्या विंगड्या नाही घालावं लागायचे, बुरखा घालावं लागेल, म्हणजे तुमची हिंदू मुलं जे तुम्हाला त्रास देतात, आमचा बुरखा असल्यावर तुम्हाला कोणी त्रास देणार नाही, तुमच्या जातीत जे काही आहे ते करायचं नाही, ते आमच्या ह्याच्यात चालत नाही, आमची जात स्वीकार करायची. उमरेतील धर्मांतराचा हा प्रकार उघड झाल्यानंतर त्याचे पडसाद हे शुक्रवारी अधिवेशनात देखील उमटले. विधान परिषदेत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. पहिल्या प्रकारातील आरोपीनंच अनेक मुलींची फसवणूक केली असल्याची नवी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. शिवाय या प्रकरणी रोज नवनवे खुलासे होत असल्यामुळे राज्यात बळजबरीनं धर्मांतर करण्याचं षडयंत्र तर आखलं जात नाहीये ना, असा सवाल माजी राज्यमंत्री शिवाजी कर्डिले यांनी उपस्थित केलाय. आता राज्यामध्ये मला असं वाटतं की मला ह्या मुस्लिम लोकांनी हा उद्योग सुरू केला का काय असं आम्हाला वाटायला लागलं. कारण आता एक मुलीचा प्रश्न आपण सकाळी पाहिला का झाला, परंतु आज 2 मुलींनी परत इथं फिर्याद द्यायला दाखल केली. मला असं वाटतं याचं रॅकेट मोठ्या प्रमाणामध्ये मला असं वाटतं तयार झाला असेल आणि मग आता त्याचा सगळा तपास आणि त्याचा छडा लवकरात लवकर कशा पद्धतीने लागला पाहिजे. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. शुक्रवारी रात्री राहुरी पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येनं कार्यकर्ते एकवटले होते. तसंच 4 आरोपींसह त्या शिक्षिकेला देखील बेड्या ठोकण्यात आल्या. असा काही प्रकार घडलेला नाही. उमरे गावातला जो प्रकार आहे ते काही समाजकंटकांनी द्वेषातून केलेला आहे. आमची मागणी एवढीच आहे की या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि निर्दोष असेल तर त्यांना सोडण्यात यावं. परंतु जाणीवपूर्वक लव जिहाद करून एका समाजाला टार्गेट करून बदनाम करू नये. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात लव जिहादच्या अनेक घटना समोर येत असून आता राहुरी तालुक्यातील या ताज्या घटनेमुळे पुन्हा एकदा धर्मांतराचा मुद्दा प्रकर्षानं समोर आलाय. तसंच बळजबरीनं होणाऱ्या धर्मांतराला आळा बसवण्यासाठी राज्य सरकारनं धर्मांतर प्रतिबंध कायदा आणावा अशी मागणी देखील काही पक्षांनी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती. आता नेमका हा सगळा प्रकार काय, यातील सत्य समोर आणण्याची जबाबदारी पोलिसांची असून पोलीस तपासात काय समोर येणार याकडे अहमदनगर जिल्ह्यासह साऱ्या राज्याचं लक्ष लागलंय. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. या लव्ह जिहादच्या मुद्द्याबरोबरच संभाजी भिडेंनी केलेलं वक्तव्य सुद्धा आज दिवसभर चर्चेत राहिलं.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंच्या आणखी एका वक्तव्यानं खळबळच माजली आहे। पण यावेळी संभाजी भिडेंनी जे वक्तव्य केलंय त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलेली आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच त्यांच्या वडिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर संभाजी भिडेंविरोधात गुन्हाही दाखल झालाय। या भिडेंच्या विधानानं महाराष्ट्रात राजकारण सुद्धा तापलं। मुस्लिम जमीनदाराने करमचंदच्या चौथ्या पत्नीला आपल्या घरी नेले आणि तिला आपली पत्नी बनवले। दांडी लव जिहाद करतायत त्यांचा खेळा फार पूर्वीपासून आहे। करमचंद 3 वर्ष अज्ञातवासात होता। म्हणजे काय? फरारी होता। तेव्हाच मोहनदासाचा जन्म झाला। शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंचं हे विधान आणि त्यानंतर राज्यभरात सुरू झालेली ही आंदोलनं। भिडे पुन्हा एकदा राष्ट्रपिता महात्मा गांधींविरोधात तरळले, त्यामुळे राज्यभरात त्यांच्या विरोधात आंदोलनं सुरू झाली आहेत। कोल्हापुरात भिडेंच्या पोस्टरला काँग्रेसनं जोडे मारो आंदोलन केलं। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भिडेंविरोधात घोषणाबाजी केली। धुळ्यात काँग्रेसनं निदर्शनं केली तर यवतमाळमध्ये सभेचे पोस्टर फाडण्यात आले। माझी विनंती आहे सत्ताधाऱ्यांना की या भिडेवर गुन्हे दाखल करा, याला तडीपार करा आणि याला फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर याला देशातून तडीपार करा। इतकं नालायक सारखं, इतकं बेरड सारखं हा माणूस येऊन बोलतो आणि युवकांना भडकवतो, युवा पिढीचं पूर्ण आयुष्य बर्बाद करतो। भिडेंच्या या आक्षेपार्ह विधानानंतर काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले। अमरावतीत भिडेंनी वादग्रस्त विधान केल्यानं काँग्रेसच्या तक्रारीनंतर अमरावतीत गुन्हा दाखल झाला। अमरावतीमध्ये राजापेठ पोलीस स्टेशन येथे संभाजी भिडे गुरुजी यांच्यावरती IPC 153 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। संभाजी भिडेंच्या या विधानानंतर महाराष्ट्रातलं राजकारणही तापल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसनं संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी केली आहे तर सत्ताधारी या प्रकरणात वेट अँड वॉचची भूमिका घेताना दिसतायत। महात्मा गांधींच्याच बद्दल अवाच्य शब्दामध्ये त्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। काय भारतीय जनता पार्टीला सत्तेच्या जोरावर जसं मणिपूर पेटवलं तसं या संभाजी भिडेच्या माध्यमातून त्यांना महाराष्ट्र पेटवायचं आहे का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। माननीय मुख्यमंत्रीजीने विधानसभामध्ये अतिशय चांगल्या रीतीने सांगितला त्यांचे जे काही विषय आहेत त्यांचा शोध घेऊन ते योग्य निर्णय करतील। महात्मा गांधींचा आदर्श या जगात घेतला गेलेला आहे। वैचारिक मतभेद एखाद्याचे असू शकतात, परंतु अशा पद्धतीनं खालच्या स्तरावर वक्तव्य करणं हे काही शोभत नाही कोणाला, आणि म्हणून जनता ज्या पद्धतीनं निषेध व्यक्त करते हा निषेध योग्य आहे। भिडे गुरुजी आता त्यांचं स्वतःचं मत आहे, स्वतःचे विचार आहे। मला एक सांगा, याच्यात काय आलं भाजपच्या पिल्लूचा विषय? पण काही झालं की हे भाजपचं पिल्लू, हे शिंदे साहेबाचं पिल्लू, पण असं तुम्हाला सांगतो असं होत नाही। भिडे गुरुजीला वैयक्तिक त्यांचं मत मांडले, त्यांना त्यांचं काय बोलायचं ते बोललेली, पण याचं भाजपला काय माहित ते काय बोलणार आहे काय नाही, असं होत नाही काय। एकंदरीतच संभाजी भिडेंच्या विधानानं पुन्हा एकदा महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतोय। महापुरुषांचा अवमान करण्याचं काम संभाजी भिडे सातत्यानं करत असतात, त्यामुळे देशभरात महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होण्याची भीती आहे। भिडेंचं हे विधान आक्षेपार्ह तसंच संतापजनक असल्यानं सरकार आता भिडेंवर काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागातील कारनामे थेट मंत्रालयामध्ये पोहोचलेत। नागरिकांनी नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत आता मंत्रालयीन अधिकाऱ्यांनी करसंकलन विभागातील कारभाराचा लेखाजोखा सादर करण्याचा आदेश दिलाय। त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेत खळबळ माजलेली आहे। राज्यातील सर्वात श्रीमंत महापालिका अशी पिंपरी चिंचवड महापालिकेची ओळख। थोडा नाही तर या महापालिकेचा आर्थिक कारभार 7,000 कोटींच्या घरातला। यातील 1,000 कोटी हे शहरात राहणाऱ्या नागरिकांच्याकडून कराच्या रूपात वसूल केले जातात। मात्र नागरिकांच्याकडून कर वसूल करताना
मिळकती आणि व्यावसायिक बांधकामाच्या नोंदी करताना यामध्ये गोलमाल केला जात असल्याच्या अनेक तक्रारी आल्या, पण प्रशासन नागरिकांच्या तक्रारीची दखलच घेत नसल्यानं भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्याकडे तक्रार केली। या तक्रारीनंतर आता करसंकलन विभाग नक्की कर गोळा करतोय का मलिदा याचा अहवाल देण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे। यासाठी सनदी अधिकाऱ्यांची समिती नेमण्याचे आदेश सुद्धा मंत्रालयातून देण्यात आले आहेत। अधिकाऱ्यांनी संगमत करून बऱ्याच लोकांच्या तळावड असेल, चिखली असेल, रावेत असेल, पिंपरी असेल, पिंपरी चिंचवड शहरामध्ये लोकांची फसवणूक केलेली आहे की या नोंदणी करून महापालिकेचा खूप मोठा आर्थिक स्रोत यांनी बुडवलेला आहे। तर आपलं म्हणणं असं होतं की ह्याची खात्रीने चौकशी करून संबंधित जे अधिकारी कोण दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करून महापालिकेचं उत्पन्न वाढलं पाहिजे। पण नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या आरोपांवर करसंकलन प्रमुख मात्र सोयीस्कर मौन बाळगतात। पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासक शेखर सिंग यांनी मात्र तक्रारीची दखल घेतली जाईल असं आश्वासन दिलंय। 22-23 मध्ये आपण 816 कोटी जमा करू शकलो आणि यावर्षी पहिल्या 3 महिन्यामध्ये मागच्या वर्षाचा मोर दॅन 50% म्हणजे 467 कोटी आपण 3 महिन्यामध्ये करू शकलो। तर एक कर संकलन विभागाचा जे एक मुख्य काम असतो की महानगरपालिकेच्या रेव्हेन्यूचे स्रोत त्यांना बळकटीकरण केला पाहिजे, त्यांना स्ट्रेंथन केला पाहिजे, तो डेफिनेटली कर संकलन विभाग करत आहे। याच्यामध्ये जे काही कंप्लेंट आहे त्याचा कॉग्निझन्स घेऊन वी विल टेक अप्रोप्रिएट ॲक्शन, नो प्रॉब्लेम। कोणत्याही महानगरपालिकेचा डोलारा करसंकलन विभागाच्या कार्यक्षमतेवरती अवलंबून असतो। पिंपरी महापालिकेतील करसंकलन विभाग दिलेल्या उद्दिष्टानुसार काम करतोय हे जरी खरं असलं तरी झालेल्या आरोपांच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करता येणार नाही। त्यामुळे आता राज्य सरकार या संदर्भातला अहवाल प्राप्त झाल्यावर काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। कोल्हापूरचा दूधगंगा कालवा भ्रष्टाचारानं पोखरला गेल्याचं समोर आलंय। या कालव्यामध्ये 40 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचं समोर येत आहे। या प्रकरणी कार्यकारी अभियंत्याला तात्काळ निलंबित करण्यात आलं असून चौकशी समितीही नेमण्यात आली आहे। पण यामुळे या कामाच्या दर्जाविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। दोषींवर कारवाईचीही मागणी आता जोर धरतेय। कोल्हापुरातील काळमवाडी धरणातून आलेला डावा कालवा अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारानं पोखरला गेला। ठेकेदारावर अधिकारी मेहरबान झाले आणि संगनमतानं तब्बल 40 कोटींची बिलं काढण्यात आली। राधानगरीचे आमदार प्रकाश आबिडकर यांनी पुराव्यासह हा भ्रष्टाचार थेट विधानसभेत उघड केल्यानं अधिकाऱ्यांचं धाबदण आणलंय। माझ्या मागे आहे तो हाच कालवा आहे। काळमवाडी धरणातून सुमारे 75 किलोमीटर लांबीचा हा कालवा आहे। याच्या 32 किलोमीटरच्या कामामध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नाही, मात्र 32 ते 75 किलोमीटरमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आता उघडकीला आलेला आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा हा मुद्दा गाजलेला आहे। या प्रकरणी कार्यकारी अभियंत्याला सुद्धा आता निलंबित करण्यात आलेलं आहे। मात्र एकूणच भ्रष्टाचाराची पोलखोल या निमित्तानं झालेली आहे। काळमवाडी धरणातून आलेला हा डावा कालवा सुमारे 76 किलोमीटर लांबीचा आहे। त्याच्या अस्तरीकरणाच्या कामात हा भ्रष्टाचार झालाय। आमदार प्रकाश आबिडकर यांनी याबाबतची लक्षवेधी अधिवेशनात मांडून सरकारचं याकडे लक्ष वेधलंय। आर्थिक स्वार्थासाठी अधिकाऱ्याने मनमानी काम केल्याचा आरोप त्यांनी केला। 20 वर्ष झाली एकाच ठेकेदाराला काम देऊन अधिकारी त्याच्यावर मेहरबान होत असल्याचं त्यांनी उघडकीस आणलंय। 2019-20 मध्ये या कामाची दक्षता समितीने चौकशी करून ताशेरे ओढले। शिवाय 3 कोटी 48 लाखांचं दायित्व अधिकाऱ्यांवर सिद्ध झालं। मात्र असं असतानाही अधिकाऱ्यांनी सुधारित तांत्रिक मान्यता न घेता पुन्हा 40 कोटी ठेकेदाराला दिल्याचा आरोप केला। चुकीचं काम करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे अशी त्यांनी आता मागणी लावून धरली आहे। पहिलं खप्ते म्हटल्यानंतर आता सुद्धा एका बाजूला अस्तरीकरणाच्या कामामध्ये आमची पूर्वीची गेट चालू करा म्हणून माझ्याकडच्या तळाशी, तुर्बे, टिटवे, चंद्रे, अर्जुनवाडा या परिसरातले लोक आंदोलन करायला त्यांच्या कुठल्याच आंदोलनाला अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतलं नाही। परंतु अशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टरची सोय करायसाठी 40 कोटी रुपयाचं अतिशय चुकीच्या पद्धतीचं बिल प्रदान केलं। ही अतिशय गंभीर बाब आहे। माझी अशी विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ कार्यकारी अभियंता विनया बदामे यांना निलंबित केलं। तर या प्रकरणी चौकशी समिती नेमून 1 महिन्यात अहवाल देण्याचे आदेश दिले।
अभियंता दूधगंगा कालवे विभाग 1 यांना तात्काळ निलंबित केलं जाईल, त्यांची संपूर्ण चौकशी केली जाईल आणि त्यासोबत या संपूर्ण प्रकरणामध्ये कॉन्ट्रॅक्टरचा काय रोल आहे, इतर अधिकाऱ्यांचा काय रोल आहे, या सगळ्या गोष्टीची चौकशी करण्याकरता तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमलं जाईल आणि संपूर्ण त्रयस्थ चौकशी याची केली जाईल आणि 1 महिन्याच्या आत त्याचा रिपोर्ट सादर करायला सांगितलं। कोल्हापूरसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सिंचन प्रकल्पाला भ्रष्टाचारानं पोखरल्यानं कालव्याच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं। अधिकाऱ्यांनी मनमानी करत पाण्यासारखा पैसा कमवला, मात्र कालव्याचं काम निकृष्ट झाल्यानं धोका वाटलाय। त्यामुळे फक्त निलंबन करून न थांबता दोषींवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। एकतर सैन्यात भरती व्हायचं किंवा पोलीस व्हायचं असं स्वप्न पाहणाऱ्या मनीष उतेकर या तरुणाला पोलिसांमुळेच आत्महत्या करावी लागल्याचं समोर आलंय। मेसेज लिहून ठाण्यातल्या मनीष उतेकरनं गळफास लावून घेतला। मनीषनं त्याच्या मेसेजमध्ये पोलिसांची नावं नमूद केलेली आहेत। धक्कादायक बाब म्हणजे अजूनही पोलिसांवर गुन्हा दाखल झालेला नाही। पोलिसांच्या धमकीमुळे आत्महत्या, मनीष उतेकरनं घेतला गळफास। पोलीस मोरे, पुष्पक, सुधाकर मनीषचे गुन्हेगार, करिअर आणि आयुष्य बर्बाद करणारे मोकाट। मनीष उतेकरनं गळफास घेतलाय। सैन्यात आणि पोलिसात भरती होण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र पोलीसच त्याच्या स्वप्नांच्या आड आले। मद्यप्राशन करून गाडी चालवण्याची तक्रार दाखल करू नका अशी त्याची विनंती पोलिसांनी ऐकली नाही। ऑनलाईन तक्रारीमुळे गुन्हा मागे घेतला जाऊ शकत नव्हता। यामुळे खचलेल्या मनीषनं मेसेज टाकून आत्महत्या केली। मी मनीष उतेकर। गटारीच्या दिवशी माझी गाडी ट्रॅफिक पोलीस मोरे साहेब यांनी रात्रीच्या वेळेला ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये पकडली। मी आर्मी भरती आणि पोलीस भरती देणारा विद्यार्थी आहे असं त्यांना सांगितलं। त्यांनी उद्या या म्हटलं। दुसऱ्या दिवशी गेलो, माफी मागितली। मी दंड भरायला तयार होतो, पण मला धमकी देऊन सांगितलं कोर्टात जावं लागेल। माझ्यासमोर कित्येक बाईकवाल्यांना पैसे घेऊन सोडून देण्यात आलं। मी परत तिसऱ्या दिवशी गेलो। कोर्टात गेल्यास माझं करिअर संपेल असं सांगितलं, पण ट्रॅफिक पोलीस पुष्पक साहेब, ट्रॅफिक पोलीस सुधाकर साहेब यांनी करिअर बर्बाद करण्याची धमकी दिली। या भीतीमुळे मी आत्महत्या करतोय। अशी वेळ कुणावरही यायला नको यासाठी हा मेसेज लिहून ठेवत आहे। ट्रॅफिक पोलीस सुधाकर साहेब, ट्रॅफिक पोलीस पुष्कर साहेब यांच्या दबावामुळे मी आत्महत्या करतोय। पोलीस प्रशासनाला माझी विनंती असेल, यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे। तसेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब असे ते अनाथांचा नाथ एकनाथ असे नावाजलेले आहेत। आज एका गरीब घराण्यातल्या पीडित मुलाची एक तुम्हाला विनंती आहे की यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। सुसाईड नोटमध्ये पोलिसांची नावं स्पष्टपणे नमूद केलेली असतानाही अजून गुन्हा सुद्धा दाखल झालेला नाही। हे जरी केस झाली असती, त्यांनी इतर कोणाकडेही जरी विचारलं असतं की ह्याचा काय परिणाम होतोय, त्याच्यामध्ये कोर्टामध्ये त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्याला काही फार मोठा शिक्षा झाली नसती। त्यामुळे हे त्यांनी जो स्वतःचा अंत केला हे चुकीचंच आहे। एक होतकरू तरुण त्याचं आयुष्य संपवतो। ज्यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी आहे त्याच पोलिसांमुळे जर गळफास घ्यावा लागत असेल तर कायद्यासमोर हे मोठं आव्हान आहे। त्यामुळे मनीष उतेकरला मरणानंतर तरी न्याय मिळायलाच हवा। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पुन्हा एकदा स्वागत। शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा मुद्दा विधानसभेमध्ये गाजला, मात्र आमदार अशोक पवारांनी विधानसभेमध्ये चुकीची माहिती देऊन शाळेची बदनामी केल्याचा वाबळेवाडीतील ग्रामस्थांनी आरोप केलाय। इतकंच नव्हे तर ग्रामसभा आणि पालक सभा घेऊन आमदार अशोक पवार यांना गावबंदीचा निर्णयही त्यांनी घेतलेला आहे। ऑनलाईन नोकरी शोधणारे तरुण आता सायबर भामट्यांच्या रडारवर आले आहेत। बँक फ्रॉडसाठी गरजू तरुणांची बँक खाती भाड्यानं घ्यायला सुरुवात करण्यात आली आहे। संभाजीनगरमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना सायबर लुटारूंनी शोधलं। त्यांच्या बँक खात्यावर येणारी रक्कम दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर करायला सांगितलं।
आणि जी रक्कम ट्रान्सफर करायला सांगितली तीच रक्कम फ्रॉडची होती। त्यामुळे तरुणांचं बँक खातं सील झालं आणि शिवाय पोलीस चौकशीचा ससेमिरा सुद्धा मागे लागला। माझ्या एका मित्राला 1000 रुपये पाठवत असताना ते 1000 रुपये जात नव्हते आणि मी असं अनेक 1-2 ट्रान्झॅक्शन करून बघितले पण ते काही होत नव्हते। त्यामुळे मला असं वाटलं की माझं अकाउंट म्हणजे चालत नाही आहे। मग मी त्याची माहिती घेण्यासाठी बँकेत गेलो असता बँकेतनं असं कळलं की माझं अकाउंट हे फ्रीज झालेलं आहे, ते बंद करण्यात आलेलं आहे। संभाजीनगरमध्ये अशा प्रकारच्या 6 घटना उघडकीस आल्या आहेत। पोलिसांना गुंगारा देण्यासाठी सायबर चाच्यांनी ही नवी पद्धत अवलंबली आहे। या एक प्रकारचा जो फ्रॉडचाच हा प्रकार आहे। दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडून फ्रॉडमध्ये घेतलेली जी मनी असते ती ह्या व्यक्तीला मीडिएटर्स म्हणून वापरली जाते आणि मीडिएटर्स म्हणून वापरून हाच व्यक्ती परत दुसऱ्या एखाद्या UPI ID वर तो मनी ट्रान्सफर करतो। म्हणजे 3-4 अकाउंट्स असे त्याच्यामध्ये क्रिएट केले जातात आणि मनी तो असा इकडून तिकडे ट्रान्सफर केला जातो। सायबर चाच्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केलेली ही नवी युक्ती नोकरीच्या शोधात असलेल्या निष्पाप आणि गरजू तरुणांना गुन्हेगारीच्या दलदलीत ओढणारी आहे। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, संभाजीनगर। या सगळ्या घडामोडींसह आज विशेष मध्ये इथेच थांबणार आहोत। अजून काही ताज्या बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।